नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनल अक्षय गोट फार्मिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, तर आजचा विषय मी माझा थंबनेल तुम्ही बघितलं झालं की बाबांनो, तर मित्रांनो कसं खुराक नियोजन करायचं मी साथीचे साथी पॉईंट तुम्हाला सविस्तरपणे नीट आणि समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ एकदाही स्किप न करता तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघा, तुम्हाला तरच समजेल की बाबा शेळी पालनात खुराकाचं किती महत्व आहे. आणि तुमच्या डोक्यावर एक बोजा असेल की मित्रांनो, ते तुमच्या मनात जेवढे संभ्रम आहे की बाबा खुराक नियोजनाबद्दल मी ते आज पूर्ण संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे होता होईल तुमच्या मनातलं मी एक एक प्रश्न मी हे करत जाणार आहे तर खुराकाबद्दल. तर मित्रांनो, खुराक नियोजनाबद्दल तुम्हाला सांगताना, तर मित्रांनो कॅपॅसिटीनुसार कसं काय शेळ्या आपल्याला तुम्हाला तुमच्या बुद्धीला ओळखायचं मित्रांनो की कोणत्या शेळीची किती कॅपॅसिटी आहे. काय होते की मित्रांनो, शेळी पालन बंद करण्यात पडण्याचं कारण महत्वाचं हेच आहे की बाबा आपल्याला कॅपॅसिटी त्या शेरडांची कधीच कळत नाही मित्रांनो. त्यामुळे शेळी पण बंद पडण्याचे कारण महत्वाचे हेच आहे. काय होते की जर तुम्हाला त्या शेळीची कॅपॅसिटी नाही कळाली तर खुराक ठेवतोय आपण खरं आहे मित्रांनो, पण त्या खुराक ठेवल्यामुळे काय होते की कुठल्या शेळीला किती घालायचं. जर आपलं काय होते की सगळ्या शेळीला आपण खुराक संगतच घालतोय, त्यामुळं कमजोर जी शेळी आहे मित्रांनो, तर जिची पचवायची ताकद नाही, तर ती शेळी काय करते की बका बका खुराक खाते मात्र मित्रांनो, पण तिला पचवण्याची तेवढी ताकद नसते. आणि जिला खरंच खुराक जास्त प्रमाणात पाहिजे त्याला त्या प्रमाणात खुराक कधीच मिळत नाही मित्रांनो. आणि जी कमजोर पचनशक्ती तिला त्या प्रमाणात जास्त खुराक मिळाल्यामुळे काय होते की पर्याय मार्गाने मित्रांनो जी वार्मिंग आपण जंतू व्हायचं म्हणतोय की जंतू व्हायचे किंवा वारंवार घाबरायचे किंवा त्या शेळीला वापर वारंवार यायचे, ही जे सगळे प्रॉब्लेम जी येते ते मित्रांनो हे खुराक नियोजन आपलं प्रॉपर नसल्यामुळे याचा बुडका मेन बुडका जे आहे मित्रांनो, तर खुराक नियोजनच आहे. कारण जर संधी किंवा त्याचा खुराक जर प्रॉपर तिला नाही मिळाला तर तुमचं सगळं जे नियोजन आहे मित्रांनो शेळी पालनाचं ते पूर्णपणे बिघडणार आहे. कारण की का महत्वाचं त्याची पचनशक्ती आहे मित्रांनो, त्याची पावर पचवायची ताकद किती आहे. तर ही जर तुम्हाला नाही जर समजलं तर मित्रांनो तुम्ही शेळी पालनात कधीच सक्सेस नाही. तर तुम्हाला महत्वाचं तुमच्या तुमच्या कल्पनेनुसार तुमच्या युक्तीला पटेल असं की बाबा ह्या शेळीची कॅपॅसिटी किती आहे. जर तुम्हाला ह्या प्रॉब्लेमला फेस करायचं नसेल मित्रांनो, कारण की का जर पचनशक्ती बिघडली तर मित्रांनो तुम्हाला त्या शेळीचा आजार तुम्हालाच काय डॉक्टरला सगळं कळणार नाही की बाबा ह्या शेळीला नेमकं काय व्हायला लागले. तर शेळी वारंवार तुमची फुगेल किंवा वारंवार घाबरेल, तिला जंत होतील, तसंच बारकी कोकरं तुमची मरतील किंवा मोठी शेरड एकदम खराब होतील, पोट फुगतील, त्यांना जंत व्हायचं, असं अनेक रोगाला ती शेरड बळी पडतील मित्रांनो. तुम्हाला तुम्हाला समजूनच येणार नाही की बाबा हे शेरडांना नेमकं व्हायला लागले. तर महत्वाचा म्हणजे मुद्दा म्हणजे ही नियोजन सगळं खुराकाच आहे मित्रांनो. तर तुम्हाला त्या कॅपॅसिटीनुसार तुम्हाला काय करायचं आहे. तर आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे मी तुम्हाला आता नेतोय की हे तुम्हाला सांगितले की बाबा तुम्हाला अडचणी किती येतात मित्रांनो. तर महत्वाचा मुद्दा नेतोय की तुम्हाला तुम्हाला त्याची कॅपॅसिटी ओळखून तुम्हाला शिक्षण करायचं मित्रांनो. तर तुम्हाला काय करायचं, सेक्शन 3 करायचे मित्रांनो. ज्याची कॅपॅसिटी जास्त आहे मित्रांनो तर त्या शेळीला तुम्ही वेगळं काढा. तुम्ही दुसरा सेक्शन द्या त्या सेक्शनला. जी शेळी कमजोर आहे बाबा तिला वेगळा सेक्शन द्या, आणि जी बारकी कोकरा आहे तिला वेगळा सेक्शन द्या. आणि खुराक घालताना मित्रांनो तुम्हाला ह्या वेगवेगळ्या सेक्शन मध्ये घालायचं आहे. कारण की मोठी शेळीला जर तुम्ही वेगळ्या सेक्शन मध्ये तिला तुम्ही कुठलीही तुमच्या अनुभवानुसार किंवा तुमच्या बुद्धीला जसे हळूहळू तुम्हाला अनुभव येतोय त्या अनुभवानुसार तुम्ही तिला तिला किती पचेल बाबा, तिची पॉवर कॅपॅसिटी किती आहे, तर त्यानुसार तुम्ही त्या शेळीला तुम्ही मित्रांनो खुराक द्यायचा आहे. नाहीतर कसं होतं की आपली कॅपॅसिटी मित्रांनो असते 50 किलो वजन उचलण्याची. जर ती 100 किलो वजन उचलायला गेलो तर मित्रांनो आपल्याला कधीच ते शिवणार नाही की उचलणार नाही वजन. त्यामुळे त्या शेळीची खरीच कॅपॅसिटी आपण जसं आपल्याला विचार करतो की बाबा वजन आपण 50 किलो उचलू शकतोय का, तसंच तर त्या शेळीला खुराकाची एक कॅपॅसिटी असते पचवण्याची. ती जर कॅपॅसिटी तुमच्या ध्यानात आली मित्रांनो तर तुम्ही शेळी पालनात कधीच खाली जाणार नाही तळाला. कारण की कित्येक मी फार्म बघितले. तर मित्रांनो तुम्हाला मी सांगितले की सेक्शन 1 करा, सेक्शन 2 करा, सेक्शन 3 मध्ये करा. तर कोकरांना तुम्ही कुठल्या तुमच्या हिशोबाने तुमच्या बुद्धीला पटेल तशी संधी घाला. म्हणजे काय करायचं उन्हाळ्यात आता तुम्हाला तिन्ही तिन्ही सेक्शन झालं तर तिन्ही सेक्शन आणि तुम्हाला आता 3 ऋतू बदल म्हणजे 3 मोसम मध्ये तुम्हाला कुठला कुठला खुराक द्यायचा किंवा कुठला कुठला नाही. तर मित्रांनो कसं होतंय की 3 ऋतूंनुसार जर आपण त्यांना जर वेगवेगळा खुराक जर नाही दिला तर मित्रांनो कसं होतं की परिणामी शरीरात हिट जास्त व्हायचं, पाण्याचं प्रमाण जास्त व्हायचं, शरीरात त्याचा बॅलन्स व्हायचं नाही, बॅलन्स होत नाही. आणि पर्याय मार्गाने आपलं कसं होतं की शेळीपालन मित्रांनो ढासळते. कारण काय होते की त्याचे शरीराचा बॅलन्सच होत नाही मित्रांनो. तर शरीराचा बॅलन्स होण्यासाठी तुम्हाला
तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला तिन्ही मोसम मध्ये कुठला खुराक घालायचा, किती कमी किती घालायचा, जास्त किती घालायचे हे पण कळायला पाहिजे. तर आपल्या मेन विषयाकडे मी वळतोय मित्रांनो. तर तुम्हाला काय करायचं, उन्हाळ्यात मित्रांनो टेम्परेचर भरपूर प्रमाणात असते. तर उन्हाळ्यात टेम्परेचर भरपूर असते, तर माणसं काय 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 करतात की बाबानो बाजरी, तर कंटिन्यू बाजरी घालायची. तर मित्रांनो तसं काय करू नका, कारण का बाजरीचा स्वभाव असतो गरम, त्यामध्ये असते हिट, आणि उन्हाळ्यामध्ये पण मित्रांनो हिट असते. जर तुम्ही जर त्या शेळीला जर बाजरी जर घालायला लागला, तर कसं होती की पर्याय मार्गाने बाजरी किंवा शेंगपेंड जर भरपूर प्रमाणात घालायला पर्याय मार्गाने असं होणार आहे की ते शेळ वरले टेम्परेचर आणि शेळीच्या बाजरी स्वभाव आहे गरम मित्रांनो, तसं शेंगपेंडचा स्वभाव सकट गरम आहे. पर्याय मार्गाने ते शेळीच्या शरीरात हिट वाढणार आहे. जर ती तुमची शेळी गाभ असली तर ती गाभडणार आहे, आणि जर गाभ नसली तर वारंवार वापरण्याने तुमची शेळी कधीच गाभ राहणार नाही मित्रांनो. आणि तिचं शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी जर झाल्यामुळे तुम्हाला दूध जे खाली मिळायचं आहे ती कमी मिळणार आहे, आणि तिला जर कोकरं जर खाली असतील ती त्या प्रमाणात वाढणार नाही मित्रांनो. तुम्हाला ही उन्हाळ्यात ध्यानात ठेवावी. उन्हाळ्याच्या सीझन मध्ये तुम्हाला ज्वारी किंवा मका तुम्ही घालू शकताय. बाजरी आणि शेंगपेंड तुम्हाला त्या प्रमाणात घालायचं नाही मित्रांनो. त्या प्रमाणात तुम्हाला बाजरी आणि शेंगपेंड कमी करायचं आहे, ते शेळीला की शेळीचा बॅलन्स राहायला पाहिजे. पावसाळ्यात मित्रांनो तुम्हाला काय करायचं, पावसाळ्या सीझन मध्ये तुम्हाला मित्रांनो की पाण्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात असते, की बाहेर शेळीला कसं होते की चाऱ्यामधनं पाण्याचं प्रमाण मिळतेच, तर तुम्हाला मेंटेन करायचं आहे. पाणी जर जास्त व्हायला लागलं, वाटायला लागलं तुम्हाला बाबा बारीक चारा, हिरवा चारा भरपूर आहे, तर पटापटा जास्त चारा मिळायला लागला, तर त्या शेळीला कसं होईल की मित्रांनो शरीरातलं पाणी भरपूर होईल. तर तुम्हाला टेम्परेचर टिकवून ठेवायचं. तेव्हा कुठला खुराक घालायचा मित्रांनो, तेव्हा खुराक घालताना मित्रांनो तुम्ही नक्कीच बाजरी आणि शेंगपेंड त्यामध्ये ऍड करू शकताय. बाजरी आणि शेंगपेंड ऍड केल्यामुळे तुम्हाला एक रिझल्ट नक्की एवढा चांगला येईल मित्रांनो, कारण की माझ्यामध्ये ते रिझल्ट मला चांगला आलाय मित्रांनो. काय करायचं तुम्हाला, बाजरी आणि शेंगपेंड जर तुम्ही घालायला लागला पावसाळ्यात, तर काय होईल की शरीरात एक उष्णतेचं प्रमाण त्याच्या लेवलला राहील, आणि तुमची शरीर कधी आजार डणगाळायची किंवा त्याला जंतू व्हायचं असं तुमच्या बरोबर घडणार नाही, कारण प्रॉपर तिची पचनशक्ती चालेल. सगळा मित्रांनो खेळ पचनशक्तीचा आहे, त्यामुळे तुम्हाला मी एवढं सविस्तर सांगायचं, कारण का पचनशक्ती आपल्याला तिची टिकवून ठेवायची, कारण तिला ती जास्त होते ह्याच्या प्रमाणात. आणि हिवाळ्यात मित्रांनो काय करा, हिवाळ्यात सगळं तुम्हाला हिट टिकवून ठेवायचे, त्यामुळे हिवाळ्यात तुम्हाला काय करायचं मित्रांनो, बाजरी आणि शेंगपेंड ही त्या शेळीला तुम्हाला कंटिन्यू चालू ठेवायचे. तर काय होईल हिवाळ्यात, त्यामुळे थंडीच्या मोसम मध्ये तिला वातावरणासंगत लढण्याची एक ताकद तिच्या शेळीच्या अंगात राहील. ते शहरात राहिल्यामुळे काय होईल की तुम्हाला वातावरणापासून जे ते शेळीला जाच होणार आहे ती कधी होणार नाही, आणि तुम्हाला सकट तुमच्या प्रॉफिट मध्ये सकट तुम्हाला ते खाली नेणार नाही, मेंटेन राहील तुमचं. मित्रांनो तुम्हाला मी सविस्तरपणे माहिती तर सांगितली बाबा, की तुम्हाला कॅपॅसिटी तुमच्या तुमच्या आकलनानं किंवा तुमच्या बुद्धीने कसं की तुम्ही जागसूद राहून तुम्हाला ती शिळेची कॅपॅसिटी किंवा ओळखायची तुम्हाला कसं सांगितले. तुम्हाला हळूहळू त्यात समजत जाईल कॅपॅसिटी ओळखायची. तुम्हाला सेक्शन 1 सेक्शन 2 सेक्शन 3 करायचे, ते तुम्हाला बारक्या कोकरांना ज्वारी म्हणा किंवा ज्वारी म्हणा हे तुमच्या हिसाबाने घालायचं मित्रांनो. आम्ही सांगणे किंवा दुसऱ्यांना सांगणे किंवा तुम्ही तुमचे प्रयोग करणे हे फार लांब अंतर पडतो. मित्रांनो तुम्ही जेवढं प्रॅक्टिकल उचला तेवढं ह्या शेळीपालनात तुम्हाला ते हळूहळू समजत जाईल, आणि तुम्हाला जे अनुभव आलेला आहे ते मित्रांनो स्वतःला अनुभव आलेला वेगळाच असतो मित्रांनो. तर तुम्हाला काय करायचं, मी सगळी माहिती सांगितलेली आहे. मी सेक्शन 1 सेक्शन 2 कमजोर शेळी, कॅपॅसिटी शेळी, बारक्या कोकरांना वेगळं कसं घालायचं मित्रांनो. तर कोणत्या 3 सीझन मध्ये कसा, 3 मोसम मध्ये तुम्हाला कसं बाबा स्टेप बाय स्टेप कुठला खुराक कधी वगळायचा किंवा कुठला खुराक कधी द्यायचा, कसं काय त्याची बॉडी मेंटेन करायची. तर मित्रांनो आता माणसाला की बाबा खुराक देतो याचा फायदा किती तोटा किती मित्रांनो, तर आपला हा विषय आहे की फायदा किती तोटा किती. तर मित्रांनो खुराक होईल तेवढा आपल्या रानात निघालेलाच चारा आहे बघा, कारण की कसं होते पहिल्यांदा तुम्हाला तेवढा फायदा मिळणार नाही जर की तुम्ही बाहेरनं खुराक जर विकत आणून घ्यायला आला. तर मित्रांनो सगळे आपण शेतकरी आहे, त्यामुळे आपल्या रानातच खुराक आपल्याला तयार करायचा आहे, आणि तुम्हाला ती त्या प्रमाणात घालायचं आहे. कसं आहे जिकडे तिकडे त्याच्या मोसमनुसार किंवा वातावरणानुसार की परिस्थितीनुसार खुराकाचं पैसे जास्त कमी असू शकते. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, तुमचं होईल तेवढं प्रॉफिट मित्रांनो शेळी पालनात असं कोणीच तुम्हाला सांगू शकणार नाही की बाबा खुराक एवढा लावलाय आणि
त्या शेळीपालनात एवढा फायदा व्हायला लागलाय तर तुम्हाला कधीच कोणी सांगू शकणार नाही आणि परफेक्ट कधीच कोणाला येणार नाही. शेळीपालन असा मित्रांनो एक जोडधंदा आहे की आपल्या शेतीशी निगडीत आहे. कारण की आपण शेतीत घालत असतोय आणि त्यातनं आपण वल्लसाला निघतोय किंवा आपलं चंदी खुराक निघतोय तर ती घालत असतोय. तर आपले तुम्हाला हे कधीच मी पण सांगू शकणार नाही की बाबा तुम्हाला तिथलं प्रॉफिट किती होईल आणि हे किती. तुमच्या हिशोबानं तुम्ही हळूहळू करत असताना तुमच्या ती ध्यानात येऊन जाईल मित्रांनो. तर एवढी सगळी माहिती तुम्हाला मी सांगितली ना आपल्या चॅनलवरती. ह्या व्हिडिओला तुम्ही शांतपणे माझा पूर्णपणे व्हिडिओ बघितला, जर आवडला असला तर मित्रांनो एक लाईक आणि एकदा सबस्क्राईब आणि बेल आयकॉनची घंटी दाबा मित्रांनो. मला पण प्रोत्साहन मिळाले की तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ मी असंच आणण्याचा आणि ती ओरिजिनल व्हिडिओ माझ्या अनुभवातले व्हिडिओ तुम्हाला आणण्याचा प्रयत्न करीन. एवढंच बोलून मी धन्यवाद.